राजकोट किल्ल्यावर जवळजवळ 100 कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि 100 कोटी रुपये खर्च करून सुद्धा हा पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर काही दिवसापूर्वी खचला गेला होता। आज जे काम सार्वजनिक विभागाने केलंय त्या सार्वजनिक विभागाच्या कामावर स्वतःचाच विभागाचा विश्वास नाही हे आता 22 जूनपासून पर्यटकांना बंदी आणल्यावरून दिसून येते। कारण हा किल्ला आणि हा पुतळ्याचं स्मारक हे समुद्रापासून दूर आहे, समुद्राच्या पाण्याचा कुठलाही धोका नाही, परंतु जो 100 कोटी रुपये खर्च करून सुद्धा पुतळा गेल्या वेळी ज्याप्रमाणे स्मारक कोसळलं होतं त्यामुळे पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे शिवप्रेमींच्या मनामध्ये। आणि त्यामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले वर्षानुवर्ष टिकत आहेत आणि 100 वर्ष आयुष्य असलेले मुख्यमंत्री इथले सगळे मंत्री सांगतात की ह्या पुतळ्याचं आयुष्य 100 वर्ष आहे, तरी पण या पुतळ्यावर आजूबाजूचा परिसर कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे। खरं तर ही बंदी आणली तरी त्या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे आणि CCTV बसवले पाहिजे जेणेकरून पुतळ्याचं संरक्षण झालं पाहिजे। त्याचबरोबर या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष टाकून या कामाबद्दल पडताळणी केली पाहिजे, जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे।